विभागीय स्तर मुलांचे शासकीय वसतिगृह निंभोरा अमरावती येथे आपलं सहर्ष स्वागत. 23 एप्रिल म्हणजे जागतिक पुस्तक दिवस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि दिग्गज आपल्या थोर अशा महापुरुषांच्या वाणी, विचार आणि व्यवहारामधून आपण काय शिकतो ते आपल्याला पुस्तकांमध्ये आज वाचायला मिळत आहे. आणि म्हणून कदाचित आपण इतिहास समजून घेतो आणि या विज्ञान युगामध्ये सात्विक सकारात्मक विचारांचा एक नवीन धडा या पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला मिळतो. निंभोरा परिसरामध्ये सन्माननीय राहुल सर, स्मिता मॅडम आणि झाडे मॅडम यांच्या माध्यमातून आम्हाला गेस्ट लाभले आणि आमचा पुस्तक दिवस सोहळा उत्साहात संपन्न झाला. आणि या निमित्तानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था यांचे ते समन्वयक आणि समता दूत सुद्धा असल्याने स्मिताताई आणि झाडेताईंच्या माध्यमातून मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलावंतांचा आणि विद्यार्थ्यांचा सत्कार, सन्मानसुद्धा सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. काही क्षण आणि मुलाचे मार्गदर्शन खास राहुल सर आणि मान्यवरांच्या. त्यांचा परिचय काही थोडा नाही. तुमच्यापैकी बरेचसे विद्यार्थी आमचे तुमच्या क्लासेसला पण आहेत. मी थोडक्यात त्यांचा थोडासा परिचय करून देतो आणि त्यानंतर आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. तुमचा जो खरा मित्र आहे त्याचा आज दिवस आहे, म्हणून हा वर्ल्ड बुक आपण सेलिब्रेट करतो. एक नवीन ट्रेंड ॲक्च्युली थोडासा अभ्यासाच्या रिलेटेड, शिक्षणाच्या रिलेटेड, प्रोफेशनच्या रिलेटेड, करिअरच्या रिलेटेड आपण सेट केला पाहिजे या वसतिगृहासाठी, म्हणून आपण उपक्रम कार्यक्रम घेत असतो. वेळ पण कमी आहे. मला तुम्हाला शिक्षणाबद्दल मार्गदर्शन द्यायचं आहे की तुम्ही कॉम्पिटिटिव्हची सर्व तयारी करत आहे आणि सर्वांचा मॅथ्स बिझनेस खूप वेळ असेल तेव्हा तुमचे इकडे नंबर लागलेले आहे. तुमच्या पर्सेंटेजचे बेसवर लागलेले इथे नंबर. हो, पर्सेंटेजचे बेसवर पर्सेंटेजचे बेस. हो, ठीक आहे. आता मला सांगा, याच्यामध्ये मी 3 गोष्टी विचारतो, त्यानुसार पण मी तुम्हाला समोरचं मार्गदर्शन करू शकतो. सरळ सेवेची तयारी किती जण करतात? सरळ सेवा सांगा ना मला. अच्छा, ठीक आहे, ओके. सरळ सेवा म्हणजे काय होते? कुठलीही परीक्षा असो, डायरेक्ट याची परीक्षा आहे, डायरेक्ट याची जॉईनिंग आहे, ठीक आहे. आता मला सांगा, MPSC ची तयारी किती जण करत आहे? आणि UPSC ची तयारी किती लोक करत आहेत? बघा, डेली लेक्चर घेतो, माझा हा 16वा की 17वा काय एक रिअल फॅक्ट मध्ये सांगतो. घरची शिकवत आहे, तर घरच्यांना रिपोर्ट घेतल्या म्हणून आपल्याला शिकवत आहे. गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला शिकवत आपण कुठून तरी इन्कम सोर्स त्यावर स्टार्ट केला पाहिजे. हा इन्कम सोर्स इथं प्रायव्हेट फॅकल्टीमधून असो किंवा गव्हर्नमेंट सगळं. पण तुम्हाला प्रायव्हेटमध्ये जर लागायचं असेल तर तुम्हाला एक वकिली करावं लागेल, इंजिनिअरिंग करावं लागेल, नाही MBBS डॉक्टर वगैरे BCMS वगैरे 2-3 दिवस झाले. आज आपण हॉस्टेलला आहे, आज पुढे आपण हॉस्टेलला आहे, तर आपली एवढी परिस्थिती नाही आहे. आपण MBBS वगैरे करू शकतो आहे, कोणाला मेरिटच्या बेसवर त्यांना करता येतं. भरपूर अशी व्यक्ती आहे. सेवा जर म्हटलं आपण, त्याच्यामध्ये गणित तेच, बुद्धिमत्ता तेच, इंग्रजी तेच, फक्त ॲड झालं एक लँग्वेज, महाराष्ट्रीयन लँग्वेज, मराठी लँग्वेज. माझं स्वतःचं मराठीचं पुस्तक पण आहे, ई-बुक आहे, MP सेंटर टेलिग्राम चॅनल, ठीक आहे. आता मग मी MPSC कडे कधी बोलायचं? जेव्हा आपले 4 सब्जेक्ट परफेक्ट झाले तेव्हा आपल्याला MPSC कडे बोलावं लागते. का बरं? कारण की MPSC मध्ये जे सब्जेक्ट असतात, GS 1 झालं तर तुम्हाला पॉलिटिकल सायन्स झालं, GS 2 झाला, काय झाला? हिस्ट्री अँड जॉग्रफी झाला. तर हिस्ट्री पण पूर्ण झालेला आहे, मीडिया पण झालेला आहे, एशियन झालेलं आहे, मॉडर्न झालेलं आहे, फ्रीडम सिच्युएशन झालेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर जॉग्रफी पण झालं, वर्ल्ड जॉग्रफी झालेली आहे, महाराष्ट्र जॉग्रफी झालेली आहे, इंडियन जॉग्रफी झालेली आहे. GS पॉलिटिकल सायन्स जर बघितलं आपण, GS 1 पूर्ण फायदा आहे, त्याच्यामध्ये पण तिथे केसेस वगैरे पण आहे, ठीक आहे. त्यामुळे लक्षात वाचायला लागते. GS 1 आणि 2 झालं. आता GS 3 पकडलं तर वुमन्स राईट आहे, वुमन रिसोर्स डेव्हलपमेंट आहे, ठीक आहे. मानवी हक्क आणि मानवी संसाधन विकास झाल्या 3 गोष्टी. चौथी गोष्ट बघितलं तर चौथा GS 4 मध्ये काय काय? विज्ञान, विज्ञानमध्ये काय काय? बायोलॉजी आहे, केमिस्ट्री आहे, फिजिक्स
मॅथमॅटिक्स आहे. त्यानंतर GS4 मध्येच कम्प्युटर आहे, स्किल. GS4 मध्येच कृषी आहे, इन्व्हॉल्वमेंट आहे. GS4 मध्येच आपल्याला कम्प्युटर नॉलेज आहे. ठीक आहे. ह्याच्या पुस्तिकाच्या फक्त MPSC असो त्याच्या मेन्स आहे, बरोबर. आणि हा आपल्याला पूर्णपणे काय करावा लागतो, अभ्यास करावा लागतो. मग आता आपल्याला MPSC कडे जर वळायचं असेल तर त्याच्या आधी आपण जर एक सरळ सेवेचा जर तयारी केली, चला बघा, तर सगळ्यात पहिले जर आपण घेतलं काय गणित बघितले, काय बघितले, मॅथ्स. मला भरपूर जणांना माहिती आहे की भरपूर जणांना मॅथ्स बघितलं तर भरपूर जणांची चिंता वाढून जाते किंवा मॅथ्स खूप हार्ड आहे. आणि असे भरपूर तज्ञ पण बघितले की मॅथ्स हार्ड आहे म्हणून आम्ही काय करतो, MPSC ची तयारी करतो. कारण की जेव्हा विचारलं तर सी साइड ऑफ क्वालिफाईड आहे. ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण मॅथ्सची गणिताची तयारी करतो तर तेव्हाच आपला जो ब्रेनचा जो काय असतो, आपला ग्रास्पिंग पॉवर असतो, तो फक्त वाढतो. कशाने वाढतो, मॅथ्स केल्याने. दुसऱ्या कोणताच सब्जेक्ट नाही आहे. हा थोडाफार सब्जेक्ट लिसनिंग आहे, ठीक आहे, ग्रास्पिंग पॉवर वाढतो. पण जेवढा ग्रास्पिंग पॉवर कशाला वाढतो आपल्या मॅथ्सचा, तेवढा इतर सब्जेक्ट वाढत नाही. आणि जोपर्यंत तुमचं ग्रास्पिंग पॉवर वाढत नाही, ब्रेन तुमचं पॉवरफुल होत नाही, तुम्ही जीएस इकडे कोणताही वाचा, किती वाचा, तुम्ही 2-3 वर्षामध्ये तो जीएस खाऊन जाता, विसरून जा, बरोबर. आता मी तुम्हाला एक मॅथ्सचा थोडा सांगतो, ठीक आहे. आता मला सांगा, इथं किती जणांना माहित आहे की 85 चा वर्ग किती आहे? व्हॉट इज स्क्वेअर ऑफ 85? हा सर काय म्हटलं, 56. आणखी कोणाला काय सांगायचं आहे? 40-25. चला बघा, मोजून 3 सेकंदामध्ये तुम्ही कोणतेही स्क्वेअर सांगणार, एकच तरी 5 असतो. हा 5 85 बोललो मी, 85 बोललो ना. आता बघा वेळ कमी आहे, मला फटाफट 4 सब्जेक्ट सांगायचं, तुमच्यामध्ये ती भीती काढायची आहे, तुम्हाला सांगायचं की कशी तुम्ही पटकन सरळ सेवेसाठी लागू शकता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सरळ सेवेच्या रोज जागा निघतात, आणि ते पण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फ्री ऑफ कॉस्ट मध्ये SC ST साठी. माहिती आहे तुम्हाला, महिला जरी फ्री आहे तरी आपण काय करतो, फॉर्म भरत नाही. आपण महाराष्ट्र वाट बघता, पोलीस भरती निघेल, MPSC ची कंबाईन निघेल, मग तेव्हा आम्ही अभ्यास करून आलो. 2-3 वर्ष पोलीस भरती निघालीच आहे. बघा 2022 मध्ये पोलीस भरती निघालीच आहे, 2021 नंतर. माझा 2024-25 ची निघाली ना, 3-4 वर्ष मुलांची वाया गेली ना, बरोबर. इतर कुठला फॉर्म भरला नाही. बघा, एक नंतर कोणती संख्या येते रे, एक नंतर कोणती संख्या येतो, 2 येते. 1 2 1 1 2 जा 2. 2 नंतर कोणती संख्या येते, 3. हे 3 7, बरोबर ना. 3 नंतर कोणती संख्या येते, 4. 4 5 20. 4 नंतर कोणती संख्या येते, 5. 4 5 20. 5 नंतर 6. 5 7 30. समजत आहे का, मी पहिल्या कुठली संख्या विचारली त्या सोमवारच्या संख्येतून त्याचं मल्टिप्लाय करायचं, गुणाकार करायचं. समजत आहे का. मी जर 7 विचारलं तर मला गुणाकार करेल, 9 विचारलं तर गुणाकार करेल, तर 10 पहिलं पाठ पाहिजे मला. ठीक आहे. मग आता मी जर तुम्हाला विचारलं 15 चा वर्ग किती आहे, बरोबर, तर सगळ्यांना माहिती आहे 225, बरोबर. हा 225 का बरं आहे, 15 मध्ये पहिला डिजिट 2 आहे, 15 मध्ये पहिला डिजिट 2 आहे, 1 आहे. 1 नंतर कोण येते, हा 2 ना. 1 2 1 2 2. आणि 5 चा वर्ग 25 कसाचा तसा. 25 चा वर्ग विचारला तर 2 नंतर कोणती संख्या येते, 3. मग 3 आता 5 चा वर्ग 25 तर 625. 35 चा वर्ग विचारला, 3 3 4 12 12 25. 45 चा वर्ग विचारला, 4 5 20 20 25. आता काय विचारलं तुम्ही तुम्हाला, सगळ्यात पहिले 8 9 8 ने मात्र 25. तर तुम्ही जाऊ शकता, आपण 65 चा वर्ग तुम्ही सांगा. साइन साठी 42 आणि हा झालाच का. आता एकच सानी 5 नसून तरी त्याचा पण ही शॉर्टकट पद्धत आहे, पण वेळेचा अभाव मध्ये तरी सांगा. ठीक आहे. दुसरा एक जो मॅथ्स आहे, हा मॅथ्स पूर्ण तुमच्या इतर कोणी कॉम्पिटिटिव्ह तयारी करत असतात त्यांना माहिती आहे, मॅथ्सचा कोणताही टॉपिक उचलला तर LCM नीच सोडवला जातो. माहिती आहे ना, असाही पद्धतीने सोडवलं जातं. काटा असो, रेल्वेचे गणित असो, सरासरी असो, काही असो, ते काय सोडवलं जाते. क्रिया केली, बरोबर ना. कोणावर घडली, ऑब्जेक्टवर. कोणावर घडली ऑब्जेक्ट.
मग आता सब्जेक्ट ऑब्जेक्ट आहे कर्ता. सब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता म्हणजे काय? जो कार्य करून आला. बरोबर ना? जो कार्य करून तुम्हाला हे सांगत आहे की मग आपण जो इंग्लिशची कमिशन हे कशी वाढवायची तुम्हाला त्याच्याबद्दल सांगत आहे. म्हणजे कसं डायरेक्ट बाब नाही सांगू शकत. याचे पण स्टेप बाय स्टेप सांगू लागेल ना. ओके. तात्याने काय म्हणला? ससा. तात्याने सशाला सब्जेक्ट कोण याच्यात? आरती. म्हणणारा कोण आहे? म्हणजे त्याच्यावर काय झाली? क्रिया झाली. मग कर्म झाला ना तो. कर्माचा इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण? ऑब्जेक्ट. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. मग वर्ब किती प्रकारचे आहे? वर्ब किती प्रकारचे आहे? कोणता? एक मॉडेल ऑब्जेक्ट वर्ब घ्यायला लागते सगळ्यात पहिले. नंतर काय घ्यायला लागते? बघा हेल्पिंग वर्ब म्हणजे काय पकडायचा? मॉडेल ऑब्जेक्ट वर्ब. नंतर काय घ्यायचा? सर माहीत होते सर क्लासेस घेतात म्हणून, पण ते एवढं युजफुल तुमच्याविषयी सांगते. एक प्रकारचं तेथील आपल्यासारखंच आमचे निघाले आणि जसं लक्ष केलं तर सरांनी तुम्हाला जे आवश्यक होतं त्या सर्व गोष्टी सांगितल्या, त्याबद्दल सरांचे मनापासून आभार मानते. तर आज हा जो कार्यक्रम आपण सरांनी इथे ऑर्गनाईज केला त्याच्या मागचं मोठं कारण की त्या दिवशी मी कार्यक्रमाला आले की तुम्हाला माध्यमातून तुम्ही अतिशय कमी वेळात चांगल्या अभ्यासाने कोणतीही शासकीय एक्झाम तुम्ही क्रॅक या ठिकाणी करू शकता. त्यामुळे सरांचं या ठिकाणी येणं म्हणजे आपल्यासाठी काय आहे? गोल्डन चान्स आहे. आणि या गोल्डन चान्सचा आपण खरोखर सर्व विद्यार्थ्यांनी उपयोग करून घ्यावा अशी मी सर्व विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती करतो. आमचं महत्त्वाचं कामच हे आहे की आमचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे. त्याचबरोबर आमचे हॉस्टेल्स जे आहेत त्या हॉस्टेलमधल्या विद्यार्थ्यांना या अशा पद्धतीच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्यांना सुद्धा प्रोत्साहन देणे आणि चांगल्या पद्धतीचे जे विद्यार्थी आहेत ते निवडून आम्हाला त्यांची सुद्धा नावे व पाठीपर्यंत पोहोचवावी लागतात. आता आमचं जे काम आहे ते योजनांच्या प्रचार प्रसाराचं आहे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी ते सुद्धा वेगवेगळ्या आणि अतिशय चांगल्या पद्धतीच्या योजना आहेत. आता या ठिकाणी तुम्ही जे विद्यार्थी बसलेले आहात ते सुद्धा एका योजनेचा फायदा घेत आहात. बरोबर आहे? तर यासोबतच जे एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आमच्या बार्टीच्या खूप सुंदर योजना आहे. जे विद्यार्थी 11वी 12वी जेई नीट आणि त्यासोबतच जे कॉम्पिटेटिव्हचा अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यांसाठी मागच्या वर्षीपासूनच आपल्या या बार्टी अंतर्गत जेई नीटचे जे आहे ते मोफत क्लासेस आयोजित केले जातात. अर्थात त्यासाठी त्यांना बार्टीकडे रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर पर्सेंटेज वाईज मेरिट लिस्टनुसार त्यांचा नंबर लागतो आणि नंबर लागल्यानंतर मोफत म्हणजे जर आपण बाहेरच्या प्रायव्हेट क्लासेसमध्ये जर ॲडमिशन घेतली तर आपल्याला जवळपास 2 लाख रुपये त्या क्लासेसला द्यावे लागतात. ते 2 लाख रुपयाचे क्लासेस आपल्याला बार्टी अंतर्गत मोफत शिकवले जातात. आणि इन्स्टिट्यूट सुद्धा अतिशय नावाजलेले आहे. एक पिरामिड इन्स्टिट्यूट आहे आणि एक आपलं आकाश इन्स्टिट्यूट आहे. त्याच्यामुळे तुमचे जे काही लहान बहीण भाऊ नातेवाईक ओळखीचे जवळचे असेल तर त्यांना आवर्जून यावर्षी सांगा की 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर त्यांनी बार्टीच्या या मेन उपक्रमामध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि हे जे क्लासेस आहे या मोफत क्लासेसचा फायदा घ्यायचा आहे. आज या पुस्तक दिनानिमित्त एवढा जबरदस्त कार्यक्रम आज आयोजित झाला त्याबद्दल तुम्ही इथं सर्व विद्यार्थी उपस्थित राहिले त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. तसेच मान्यवर सरांनी आपल्याला खूप अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आहे. त्यांनी आपल्याला ज्या आपल्या MPSC UPSC मधल्या क्युरी आहे त्या आपल्याला इथं अगदी ब्लॅकबोर्डवर सॉल्व्ह करून दिले आहे. त्याबद्दल मी सरांची मनापासून खूप आभार मानतो.